सगळ्यांनी शांत बसा आणि हा वादविवाद लक्षपूर्वक ऐका. नमस्कार, मी प्रणाली तोडमल. मी शिक्षेच्या विरोधात बोलणार आहे. नमस्कार, मी डी के अनुष्का. मी शिक्षेच्या पक्षात बोलणार आहे. महाराष्ट्रात शाळेतील शिक्षेवर बंदी घालणारा कायदा लागू झाला आणि समाजाने सुटकेचा निश्वास सोडला. जणू काही शिक्षणात सगळी अपयश, ढासळलेली गुणवत्ता, कोसळलेली शिस्त, उद्धट पिढी या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे शिक्षकांची काठीच होती. काठी बाजूला ठेवली ठीक आहे, पण प्रश्न असा आहे की शिक्षण वाचवायचं की शिक्षकांनाच बकरा बनवायचं. आज आपण शिक्षकांना गुरु न मानता संचलित नजरेने बघतो. त्यांच्या हातात खडू आहे पण मनात भीती आहे कायद्याची. तो ओरडत नाही कारण त्याचा व्हिडिओ होतो. तो रागाने बघत नाही कारण त्याची तक्रार होते. तो शिस्तीचा शब्दही वापरत नाही कारण कायदा त्याच्या डोक्यावर आहे. अशा परिस्थितीतही शिक्षक शिकवतोय हे खूप मोठं आश्चर्य आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्या समोर विषय मांडतोय, शिक्षा योग्य की अयोग्य, म्हणजे छडी लागे छमछम. प्राचीन शिक्षणात शिक्षा होती म्हणून तर समाज घडला. इतिहासाकडे डोळे उघडून पहा. गुरुकुल पद्धती शिक्षा नव्हती का? होती, पण तरी तो समाज रानटी नव्हता. तो संस्कारक्षम होता. शिक्षा म्हणजे छळ नव्हे, ती शिस्त होती. शिस्त म्हणजे भीती नव्हे, ती जबाबदारी होती. अर्जुनाला धनुष्य मिळालं कारण त्याच्यावर बंधने होती. प्रभू राम हे मर्यादा पुरुषोत्तम झाले कारण त्यांना वडीलधारांचे ऐकावे लागले. आणि पूर्वी विद्येची परंपरा टिकली कारण गुरुचा शब्द हा अंतिम होता. आणि आज आपण शिक्षेचं विकृतीकरण केलं आहे. प्राचीन काळात शिक्षा होती म्हणून समाज घडला हा इतिहासाचा गैरवापर आहे बरं का. कारण समाज घडला तो शिक्षेमुळे नव्हे, तर तो समाज घडला संस्कारांमुळे. प्राचीन काळात गुरुकुल पद्धतीत गुरु शिष्याला घडवत होता, घाबरवत नव्हता. आणि अजूनही काळ बदललाच नाही असा अट्टास आहेच तर तुमचा. भीतीतून शांतता मिळते, शिस्त नाही. आणि भीतीत वाढलेला विद्यार्थी कधीच निर्भय आणि विचारशील नागरिक बनूच शकत नाही. मी तुझ्या मताशी सहमत नाहीये. आधुनिक वर्ग खोली म्हणजे जणू स्वातंत्र्याचा अतिरेक आहे. आज वर्गामध्ये मोबाईल चालतो, गोंधळ चालतो, उद्धटपणा चालतो, नक्कलही चालते. शिक्षकांना अरेकारेची भाषाही चालते, पण शिस्तीचे शिक्षण चालत नाही का? आणि गमत म्हणजे काय तर बहुतेकदा पालक जाणून बुजून किंवा नकळत त्यांच्या मुलांसमोर शिक्षकांवर टीका करत असतात. आणि त्याच वेळी ते शिक्षकांकडून त्यांच्या मुलांना शिस्तीची अपेक्षा करत असतात. तर अशा पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की शिक्षकांचा सन्मान हा त्यांना घरातूनच व्हायला हवा. कारण आजचे हेच विद्यार्थी उद्या स्पर्धा परीक्षा देणार आहेत. तिथे ना पालक असणार ना तक्रार, तर दोष कोणाचा? शिक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनावरती शिक्षेची भीती खोलवर रुजते व ते शाळेपासून दुरावतात. शिक्षा द्यायचीच असेल तर ती अभ्यासातून असावी ना. प्रेम व शाब्दिक प्रोत्साहनामुळे विद्यार्थी शाळेकडे व शिक्षकांकडे अधिक ओढला जातो. पण मी तुझ्या मताशी सहमत नाहीये. आज जेव्हा एखादा विद्यार्थी चूक करूनही त्याला काही शिक्षा होत नाही, तेव्हा दुसरा विद्यार्थी तेच पाहतो आणि म्हणतो आता शिक्षक काहीच करू शकत नाही. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला कडक शिक्षा देता येत नसेल, कडक शब्दात थांबवता येत नसेल, कायद्याच्या नावाखाली शिक्षकांचे हात बांधले जात असतील, तर आम्ही मुलींनी नेमका करायचं तरी काय? एखादा मुलगा वाईट नजरेने बघतो, घाणेरडे बोलतो आणि तक्रार केल्यावर शिक्षक फक्त मर्यादा आहेत असे सांगतात, तर हे सरळ सरळ दिसून येतं की गैरवर्तन करणारा सुरक्षा आहे पण तक्रार करणारी मुलगी नाही. मी रोज शाळेत येताना अभ्यासाची नाही तर नजरेची भीती घेऊन येते. आणि नियम जर इतके निरर्थक असतील की वाईट वागण्याला बळ मिळत असेल, तसे नियम मुलीच्या संरक्षणात का नाही काढले? ते तर वाईट वागण्याला मोकळीक देणारे असतात. आम्हाला सहानुभूती नको, सुरक्षा हवी, मौन नको, तात्काळ कारवाई हवी. आणि इथे प्रश्न फक्त मुलींचाच नाही तर मुलांचा देखील आहे. शिक्षण नसेल तर आम्हीच नाही तर आमचे भाऊ सुद्धा सुरक्षित राहणार नाहीत. काही मुलं शांतिशील असतात, अभ्यासू असतात, पण त्यांना इतरांमुळे जसे रॅगिंग किंवा त्रास देणाऱ्या वर्तनामुळे शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. आणि अशा परिस्थितीत ते मुलं स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाही आणि समाजातील धोक्यांना सामोरे जावे लागते. शिक्षकांना शिक्षा देण्यावरती मर्यादा घालणं म्हणजे मुलींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणं नाही, तर त्या सुरक्षेसाठी अधिक जबाबदार आणि कायदेशीर मार्ग निर्माण करणं आहे. आज गैरवर्तन थांबवण्याची जबाबदारी एका शिक्षकांच्या शब्दांवरती न ठेवता ती तात्काळ चौकशी, स्पष्ट नियम आणि तक्रार समिती या प्रक्रियेवरती दिली जाते. वाईट नजरेने पाहणे, अपमानास्पद बोलणे हे शिक्षेचे नव्हे तर गैरवर्तनाचे प्रकार आहेत. आणि यांना थांबवण्यासाठी शिक्षा नव्हे तर ठोस कारवाई, समुपदेशन हाच एक प्रभावी उपाय आहे. नाही, मी तुझ्या मताशी सहमत नाहीये. जेव्हा एखादा विद्यार्थी चूक करूनही त्याला काही शिक्षा होत नाही, तर दुसरा विद्यार्थी तेच पाहतो आणि म्हणतो आता शिक्षक काहीच करू शकत नाही. मग एक नाही, दोन नाही, जवळजवळ सगळेच विद्यार्थी वाईट वागायला लागतात.
आणि त्या गर्दीत आम्ही मुली आणखी एकट्या पडतो, आणखी घाबरतो, आणखी गप्प बसतो. मी रोज शाळेत येताना अभ्यासी नाही तर नजरेची भीती घेऊन येते आणि जेव्हा मी शिक्षकाने तक्रार करते तेव्हा मला सांगितलं होतं की शिक्षा देता येत नाही. मग माझ्या भीतीचा काय, माझ्या मनावर बसणाऱ्या जखमेचं काय? शिक्षा नसेल तर नियम निरर्थक ठरतात, भीती नसेल तर शाळा सुरक्षित राहू शकत नाही. माझी शासनाला, शाळेला आणि पालकाला हात जोडून विनंती आहे, शिक्षा म्हणजे मारहाण नाही तर चुकीच्या वर्तनाला थांबणारी कडक कारवाई म्हणजे शिक्षा. आज एखादा विद्यार्थी चूक करून काहीच होत नाही तर उद्या तो विद्यार्थी समाजामध्ये नियम पाळूच शकणार नाही. म्हणून आमचे ठाम मत आहे की शिक्षा ही झालीच पाहिजे, कारण शिक्षणासाठी अन्याय नाही तर सुरक्षेची हमी आहे. मुलींना असुरक्षित वाटणं ही गंभीर बाब आहे, परंतु त्यावरती उपाय म्हणून शिक्षा हाच एकमेव पर्याय आहे असं मानणं देखील धक्कादायक ठरू शकतं. भीतीवरती उभी राहिलेली शिस्त ही तात्पुरती असते आणि ती विद्यार्थ्याच्या मनावरती योग्य अयोग्य याची जाणीव निर्माण करून देतच नाही प्रणाली. आज परीक्षा काळात अनेक विद्यार्थी उघडपणे कॉपी करतात आणि शिक्षकांनी फक्त रागून जरी बघितलं तरी काही विद्यार्थी इतके बेधडक झालेत की शिक्षकांवर हात उचलायला मागे पुढे नाही पाहत, कारण त्याला माहितीये आपल्याला शिक्षा होणार नाही. शिक्षा नसेल तर भीती संपते, भीती संपली की बेशिस्त जन्माला येते. पण त्या क्षणी कोणी त्या शिक्षकाचा मनाचा विचार करत नाही. ज्या शिक्षकाने आयुष्यभर शिकवलं, संस्कार दिले, तो शिक्षक त्या एका घटनेनंतर आतून तुटतो आणि त्याच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न उरतो, आपल्याला पगार मिळतोय ना, मग आपण काय अपमान सहन करायचा? जेव्हा शिक्षक मानसिक दृष्टीने कोसतो तेव्हा तो फक्त शिकवतो, घडवत नाही. आणि ज्या शाळेमध्ये विद्यार्थी घडवणं थांबवतं ती शाळा फक्त इमारत उरते, शिक्षणाचं मंदिर नाही. आणि शिक्षा ही झालीच पाहिजे, कारण शिक्षा म्हणजे मारहाण नाही पण चुकीच्या वर्तनाला थांबणारी कडक कारवाई. ती शिक्षा आम्हाला मुद्द्यात त्यांना घाबरण्यासाठी नाही तर समाजाला योग्य दिशा देण्यासाठी, शाळेला सुरक्षित ठेवण्यासाठी, शिक्षकांना त्यांचा सन्मान वाचवण्यासाठी गरजेचे आहे. म्हणून आमचे ठाम मत आहे की शिक्षेमुळे शाळा चालत नाही, शिस्तीविना शाळा टिकत नाही आणि शाळा टिकली नाही तर समाज घडण्याची प्रक्रियाच थांबते. आजच्या या वादविवादातून हे स्पष्ट होते की शिक्षा नाकारली गेली तर शिस्त कोसळते आणि शिस्त कोसळली गेली तर समाज उद्ध्वस्त होतो. घरात पालक गप्प, शाळेत शिक्षक बांधलेले, अशी व्यवस्था शिक्षण देत नाही तर ती अराजकता निर्माण करते व मोबाईल गुरु बनतो. हे जर असे चालू राहिले तर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाईल आणि याला जबाबदार कोण? शासन, पालक की शाळा? म्हणून आमचं ठाम मत आहे की आमच्या शाळेमध्ये शिक्षा ही होणारच, कारण शिक्षा आमच्यासाठी गरजेची आहे. फक्त शाळेत नाही तर घरातही, कारण जिथे चूक सुधारली जात नाही तिथे एखादा मूल वाढूच शकत नाही. आणि ज्या पालकांना शिक्षा मान्य नसेल अशा पालकांनी आपल्या मुलांसाठी योग्य निर्णय घेतला तरी चालेल, पण आमच्या शाळेमध्ये शिक्षा ही होणारच. धन्यवाद.